खोटी खोटी असती ना तरी होणारी बायको आहे तुझी. बघ बघ कशी वागतीये ती. तुला भाव सुद्धा देत नाहीये रे. असं कसं पुरुष तू. दुसरा कोणी असता ना तुझ्या जागी या स्विमिंग पूलमध्ये उडी मारून जीव दिला असता. काहीच उपयोग नाहीये तुझा. Come on everyone, ready? Ready sir? Makeup दादा. तुमचं नाव काय? शुभ. शुभ. Are you ready? चलो, come on. पारू, ये. चल. पारू, come on. पारू, चल, ये इकडे. ये. इथे उभे राहा. Okay? Come on. Let's go. Are you ready? थांबा. जरा गजरा नीट करते. ऐक ना पारू, या सगळ्या गोष्टी करायसाठी आहे ना खानदानी असावं लागतं. कोणाचंही काम नाहीये ते. हे काम करायला आपल्याकडे हेअर ड्रेसर आहे. या आदित्य आता रेडी आहे. Yes, चलो चलो ready 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 let's go. पारू, yes, attitude पारू, हाँ? थोड़ा ग्रेस दिसू दे. चिन अप ठेवा. चिन अप पारू, चिन अप. पारू पारू हनवटी वर घे. हनवटी. हाँ ए नाही एवढी नाही थोडी खाली. हाँ थोडी खाली. हाँ ओके ओके परफेक्ट. खुर्चीवर बसून घ्या. हाँ पारू बस खुर्चीवर बस. पारू बघ मला माहिती आहे तुझ्यासाठी थोडं अवघड आहे पण प्लीज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हाँ तुला जमणार आहे पारू. ओके मला खात्री आहे तुला जमणार आहे. एक काम कर फक्त मनातल्या मनात म्हण की मी जगात बेस्ट आहे. ओके यू आर द बेस्ट पारू. हाँ प्लीज प्लीज बस पारू. पारू पारू हे बघ अगं तू ती एवढी मोठी कॉम्पिटिशन सहज पार केली आहेस. Exactly. कळतंय का. हे सगळं खूप नॉर्मल आहे तुझ्यासाठी. ओके बरं बरं आपण काहीतरी करूया. हा इकडे ह्या साईडला इथे. हा हे बघ असं बसायचं आणि आई कशी दोन हात इथे ठेवून बसते. हा असं बस आणि एकावर एक पाय ठेवते. आई आठवते तुला. माहिती आहे ना बघितलंस ना. सो हे असं असं. हा आणि थोडीशी अशी क्रॉस बस म्हणजे तो एक ॲटिट्यूड आहे ना. असं ग्रेसफुली बसायचं आणि चेहऱ्यावर पण ग्रेस दिसला पाहिजे. ओके ॲटिट्यूड हे वालं. हा हा येस. म्हणजे खरं तर मला पण जमत नाही आईसारखं पण तू करशील. तू करशील मला माहिती आहे. बस 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 come on. बस बस कम ऑन. ओके ऐक ना आदित्य तिला नाही जमणार अरे. आणि कसं आहे तिच्यामुळे आपल्याला गुढी उभारायला उशीर होतोय. त्यामुळे नाच सोड तिचा आणि चल लवकर. नाही जमणार तिला. कसं नाही जमणार पारू. जमणार आहे तुला. शुभ तिला घाम आला प्लीज डॅब करा. हाँ ओके आज ना किर्लोस्करांची बदनामी झालीच पाहिजे. मग कळेल तुझी लायकी काय आहे ती. बघू काय दिवे लावतेस.
on, Paru. Very good. Very good. Pie cross. Yes, that's it, Paru. Very good. बस 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 खूप झाले. 2च फोटो लागणार होते ना. माझा एक फोटो काढा ना. काकू, पारू आपली ब्रँड अँबॅसिडर आहे. अजून फोटो लागतील. आपण पॅकअप झाल्यावर तुमचे भरपूर फोटोज काढूया. ओके या मॅम प्लीज तिचा थोडा पदर व्यवस्थित करा. या व्हेरी गुड. ओके पारू आता उभी राहून काढूया. ये इथे अशी या साईडला इथे या साईड. चेअरच्या इथे. हा. आणि असं. ओके एक मिनिट. माझे फोटो का काढतोय? हा ऑल द बेस्ट. कम ऑन पारू, यू कॅन डू इट. यू आर डूइंग गुड. कम ऑन, व्हेरी गुड. वहिनी मला ना आपल्या गुढीपाडव्यासाठी काही चांदीची भांडी काढायची आहेत. सो तुमच्या कमरेवरचा चाव्यांचा छल्ला देता का मला? प्लीज द्या ना. ओ सो 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 सॉरी. मी विसरलेच बघा की तुम्ही आपला किर्लोस्करांचा चाव्यांचा छल्ला, स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्करांचा चाव्यांचा छल्ला या फुटकळ मोलकरणीला दिलाय की नाही? हा ना. मीच वेडी आहे. काय आहे ना वहिनी, तुमचं मन खूपच मोठं आहे हो. पण त्याचं काय आहे, हा जो छल्ला आहे ना हा फक्त किर्लोस्करांच्या सुनांनी वापरायचा आहे ना. पण तरी आज एक फुटकळ मोलकरीण घालून तो इकडे तिकडे मिरवतेय. मला काय वाटतंय माहितीये वहिनी, आपली ना किर्लोस्कर घराण्याची सगळी शिस्त अशी बिघडत चालली नाही. अहो मला याचं टेन्शन आहे. या सगळ्या गडबडीत आपली गुढी उभारायची राहून जाईल ना. मी आलेच. हा वाओ, that's good, that's good. Wonderful job, पारू. क्या बात है पारू. काय झालं काय अचानक तुला? येस पारू, यू आर ऑन फायर टुडे. अगं आग लावलीस तू, आग. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे पारूसाठी. येस. प्रीतम चल आपण फोटोज बघू. काका बाबा प्लीज या ना. कम बेबी. चल फोटोज बघ किती छान आले, दाखवतो. ये कम ये कम. छान आले फोटोज. माहिती आहे काय पोस्ट केले पारूने. ये बघूया कसे आहेत फोटोज. छान आलेत ना. छान आले. वेट, काय झालं आदित्य, चांगले नाही आलेत ना फोटोज? आय न्यू इट. मी तेच सांगत होते. पण मला ते म्हणायचं नाही. फोटोज छान आलेत पण अजून छान होऊ शकतात. म्हणजे आपल्या ब्रँडचं नाव काय? सत्व. अस्सल, आपल्या मातीतलं, पारंपरिक, आपल्या संस्कृतीतलं. हो पण म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय? आदित्य, वहिनींनी गुढी उभारायला बोलवलंय. ग्रेट.
आपण पारूच्या हातून गुढी उभारूया. काय काय आदित्य, म्हणजे यावर्षी किर्लोस्करांच्या घरची गुढी पारूच्या हातून? बाबा, आपला ब्रँड एंडोर्स करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी यापेक्षा उत्तम मार्ग काय असू शकतो? आणि असंही बाकी सगळी तयारी झाली असेल ना दामिनी काकू? पण आदित्य, ही तुमच्या घरची गुढी आहे. अहिल्या आंटींना हे असलं सगळं अजिबात नाही आवडणार. बरोबर. आणि हे बघ आदित्य, हे दागिने, कपडे, झल्ला, आता खुर्ची इथपर्यंत ठीक होतं, पण हे गुढी उभारायची म्हणजे जरा जास्त होते. हे अजिबात चालणार नाहीये. मला नाहीच आवडतंय हे. एक मिनिट, मला माहितीये मी काय करतोय ते. आणि प्लीज आता यावर डिस्कशन नकोय. खरं तर आदित्यची आयडिया आवडली आहे मला. हे बघा ना, अनायसे गुढीपाडव्यासारखा सण आहे, सगळी तयारी झाली आणि आदित्य म्हणतोय तसं करायला काहीच हरकत नाही. दादा, हा शुभ संकेत आहे. हो, सगळं मान्य आहे, पण आई. एक्झॅक्टली. आंटी वोंट लाईक दिस आदित्य, आय एम टेलिंग यू. ते मी बघतो. आलोच. मला जरा माझा एकुलता एक फोटो दाखवा बरं. आई, फोटोशूट ओके सुरू आहे. फक्त एक अडचण आहे. काय? आई, क्लायंटनी डिमांड केल्यानुसार आपल्या पारंपरिक पद्धतीचे दागिने आणि कपडे घालून फोटोज तर काढलेत, फक्त काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे बघ ना, आपला ब्रँड आहे सत्व, सो आपण आपल्या मातीतलं अस्सल, आपल्या संस्कृतीला अनुसरून असं काहीतरी द्यायला हवं ना. आणि अनेसे आज गुढीपाडवा आहे, तर मी म्हणत होतो आपण पारूच्या हातून गुढी उभारूया. म्हणजे तसं फोटोशूट करूया. आई, आपल्या ब्रँडसाठी खूप फायदेशीर ठरेल. आई, हे गरजेचं आहे. श्रीकांत सर, गुढी नको, ते सोडून दुसरं काय बी सांगा. नाही म्हणजे अहिल्या मॅडमना समजलं तर त्या नाराज होतील. आणि हे काम घरातल्या माणसांनी करायचं असतंय, शक्यतो मोठ्या माणसांनी करायचं असतंय. हो, शुभ कार्य आहे ना ते. तू कशाला काळजी करतेस? आदित्य गेला आणि तिला समजवायला, तो समजवायला बरोबर अहिल्याला. बघ आलाच. काय झालं? काय म्हणाले अहिल्या? गुढी उभारायला घ्या. वाटलंच होतं मला अहिल्या, तुझ्यासाठी सगळी माणसं सारखीच आहेत. आपला स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा तू आपली फॅमिली मानतेस. मान, सन्मान आणि परंपरा यांची खरी व्याख्या जिला माहितीये ती अहिल्यादेवी किर्लोस्कर. आज पारूला गुढी उभी करण्याची परवानगी देऊन तू हे सिद्ध केलंस की तुझ्यासाठी फक्त एक चांगल्या माणसाचं मन महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तू
अहिल्यादेवी किर्लोस्करेस. चला चला, वेळ कमी आहे आपल्याकडे. आरतीचं तब कुठे? या 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 लवकर. काय झालं सावित्री आत्या? नथीशिवाय शोभा नाही. चला चला. मी ना या घरची सून आहे आणि तू या घरातली होणारी सून आहेस. आपण काय करतोय? हातात हात घालून मी सगळं उघड्या डोळ्यांनी बघतो. मीही या घरातली मोलकरीण आपल्या समोर गुढीची पूजा करते. मी आहेच निर्लज्ज. तू पण सवय करून घे. त्रास कमी होईल. मला नको, तिला बघ. दादा, स्टील्स काढून घ्या आता. पारू, हा आरतीचं ताट तसंच राहते. समोर बघ कॅमेऱ्यात. स्माइल पारू. हा आता एक विदाऊट ताट घ्या. हा पारू, ताट ठेवून दे आणि गुढीकडे बघून नमस्कार कर. इकडे आधी, इकडे तुम्ही आधी माझा ऐका. आधी हे माझ्या अंगावरची देवी यांचे दागिने काढून टाका. ते आपल्या कंपनीचं जे काही बी काम होतं ते झालंय ना पुरं. हा मला ना आता कसं तरी व्हायला लागलंय. मला मोकळं करा ना यातनं. काढा काढा. हो अगं काय आहे पारू? अगं त्यांनीच परवानगी दिली आहे ना, समजून घेतील त्या. खरंच खूप छान दिसतेस तू. तुझी ना लाल मिरच्यानी दृष्ट काढायला हवी खरी तर. खरं सांगू पारू, तुला या रूपात पाहिलं आणि असं वाटलं की साक्षात अहिल्यादेवीच माझ्या समोर उभ्या आहे. तीच मूर्ती, चेहऱ्यावर तेच तेज भारावून गेले बाळा मी. वा, धाडस लागतं हे बोलायला. एका फुटकळ मोलकरणीची तुलना तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्करांबरोबर करताय. मस्त डोकी फिरली आहेत तुमची. हा आणि काय गे सावित्री, तुला दुसरं काही काम नसतं का? सारखी काय हिच्या मागे मागे करत असतेस? चल, आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं आणि दरवाजा लावून घ्यायचा. निघ.
पारू. मग झाला आता फोटोशूट. हाऊस पूर्ण नाही झाली दागिने घालायची. झालीये ना. पटकन दागिने काढ. काय बघतेस. सून आहे मी या घरची. मोलकरीण नाही. मी जे सांगतेय तेच करायचं. हे तुझ्या अंगावरचे सगळे दागिने काढायचे आणि माझ्या अंगावर घालायचे. चल. ते मी देवी आई. बस. आली मोठी देवी आई देवी आई देवी आई. काय ग तुझं. आज एक दिवस काय आमच्या घरची गुढी उभारलीस. तुला काय वाटतंय तू किर्लोस्करांची झालीस. नाही हा. इथून पुढे मी सांगते तसंच करायचं. गावाला जायचं. आता तुझं लग्न होणार आहे नाही का. सासरी जायचं आणि तिकडे जितक्या हव्या तेवढ्या गुड्या उभारायच्या. चल चल दागिने काढ आणि घाल मला पटकन. ऐकू येत नाहीये. काढ दागिने.